आणि प्रत्येक किमतीवरती माणूस विकत घ्यायचा आणि आमचाच पक्ष मोठा अशी सांगण्याची एक सवय सुरू झाली आहे। मला हसू येतं, सत्ताधारी पक्षांमधले पक्ष ठाण्यात पाणी नाही, ठाण्यात पाणी नाही म्हणून मोर्चा काढतात। मुख्यमंत्री तुमचा आहे ना, प्रशासन तुमचं आहे ना। सौरभ राव जे आयुक्त बसले हे शासनाचे प्रतिनिधी म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे प्रतिनिधीमध्ये बसलेत ना। मग पाण्यासाठी मोर्चे कसले पाडतात? ठाणेकरांना पाणी द्या ना। आज 40 वर्ष होत आली, ठाणेकरांचं हक्काचं धरण नाही आहे। ठाणेकरांना हक्काने कचरा टाकावा, असा कचरा टाकायला जागा नाही आहे। तुमचा कचरा जातो कुठे? कचरा उचलता येत नाही तुम्हाला, पाणी नाही, गटार योजना नाही, रस्ते नाही। ते घोडबंदरचे तुम्ही काय ते सर्व्हिस रोड गिळंकृत करून टाकले, खाऊन टाकले। घोडबंदर रोड मोठा झाला का? नाही झाला। पण घोडबंदर रोडवरती मेट्रोचे पिलर आले आणि घोडबंदर रोडच छोटा झाला। ह्याच्या पुढेची लोकसंख्या वाढणार आहे, ती घोडबंदर रोडला वाढणार आहे, गाड्या वाढणार, जाणार कसं? म्हणजे दिवसेंदिवस ठाण्याच्या अडचणीत वाढ होणार आहे। लोकांच्या लक्षात आणून द्यावं लागेल। लोक वाढ बघतायत, एका पर्यायाची वाढ बघतायत आणि समर्थ पर्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करतो। एकत्र येऊ। सर, आज सत्ताधारी असलेले संजय केळकर महापालिकेत आयुक्तांना भेटायला आले होते, त्यावेळी त्यांनी असा आरोप केलाय की या महापालिकेत प्रचंड भ्रष्टाचार आहे आणि याच्यावर समिती। मला वाईट वाटतं, संजय केळकर अतिशय प्रामाणिक माणूस आहे। आम्ही 90 सालापासून बघतोय। मनोज प्रधान आमचे पहिले उमेदवार होते 92 साली, संजय केळकर त्यांच्या विरोधात उभे होते आणि म्हणून तो इतिहास झाला। तेव्हापासूनचे आमचे साथीदार आहेत, अत्यंत प्रामाणिक कार्य करतात। विधानसभेत कायम सांगतात की या महानगरपालिका हा भ्रष्टाचाराचा अड्डा आहे। पण मला वाईट या गोष्टीचं वाटतं, मुख्यमंत्री त्यांचंच ऐकत नाही, त्यांचा आवाजच दाबला जातो। संजय केळकर प्रामाणिक आहेत, ठाणेकरांच्या भ्रष्टाचाराचा आवाज ते बोलतच असतात, कायम विधानसभेत बोलतात, विविध प्रश्नांवरती आवाज उचलतात। पण ऐकतंय कोण? कोणीच ऐकत नाही। माझं मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे, आमच्याकडे लक्ष देऊ नका, नंतर संजयजींकडे तर लक्ष द्या। संजयजी सांगतायत की ठाण्यात भ्रष्टाचार बोकाळला आहे आणि आता 25 लाखाचं जे काय प्रकरण झालंय, हे 25 लाख घेतात म्हणजे हे हप्ता कुठेतरी वरती पण जात असणार ना। कोणाला जातो? याचा वाटेकरी कोण आहे? कोणाकोणाच्या खिशात हे पैसे जातात? जरा सांगा आम्हाला। आजच्या मोर्चानंतर देखील जे राजन विचारे हे मोर्चा काढतायत त्या अगोदर नंदलाल समितीमध्ये जे काही दोषारोप झाले होते ते त्याच्यामध्ये राजन विचारे यांचं नाव होतं असं नरेश मस्के म्हटलं। राजन विचारेंचं नाव होतं, आरोपच आनंद दिघेंनी केला होता। सत्ताच शिवसेनेची होती, म्हणजे आनंद दिघेंचं म्हणणं होतं की शिवसेनाच पैसे खाते। तो काय प्रभाकर हेगडेंनी आरोप केला नव्हता ना, काँग्रेसच्या नेत्यांनी आनंद दिघेंनीच आरोप केला होता। दुर्दैवाने आनंद दिघेंच्या डोळ्यात देखत ते पैसे खात होते, पण नाही झालं पुढे काय। त्याच्यात मग नंदलाल ह्यांचा आहे ना आता सत्ता, करावा नंदलाल समितीचा अहवाल, करावी पुन्हा चौकशी। कोण नाही म्हणते? कोण नाही म्हणते? आजच्या मोर्चाने आहे ते ठाणेकरांचे डोळे उघडतील का? आणि या ठिकाणी ठाणेकरांचे डोळे उघडलेत म्हणून तर ठाणेकर त्या घोडबंदर रोडला दररोज लोक आंदोलन करतात, परंतु आज लगेच लोक त्यांना मतदान करून निवडून देतात असं मला तर वाटत नाही। आता बदल निश्चित। पण भ्रष्टाचाराच्या विरोधात आता सगळे विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत, पण येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये कुठेतरी आता सत्ताधाऱ्यांना धडा शिकवला जाईल असं जनताच शिकवेल। अहो असं आहे, तुम्ही एक बघा, घोडबंदरला होणारं दररोजचं आंदोलन कुठला पक्ष करतोय? कुठला पक्ष उतरतोय मैदानात? घोडबंदरची लोक उतरत आहेत। हॉर्न वाजवण्याचं काम कोण करतं? लोक करतायत। रस्ता रोको कोण करताय? लोक करतायत। म्हणजे याचा अर्थ लोकांच्या मनात प्रचंड राग आहे। तर तुम्ही पाणी नाही, तुम्ही बिल्डिंगला ओसीसी देत सुटलेत, ते लोकांना प्यायला पाणी नाही यार, प्यायला पाणी नाही। धरणाचं बोलतच नाही। मी वारंवार विधानसभेत बोललो की मुख्यमंत्री ठाण्याचे होते, पहिल्यांदा त्यांनी काय करायला होतं तर माझ्या आया बहिणींच्या डोळ्यात पाणी येणार नाही, मी धरण आणतो असं सांगायला पाहिजे होतं। नाही आणलं धरण।
पण आम्हाला पैसे खायला मिळणार म्हणून आम्ही बोरिवली ते काय ते टिकुजिनी वाडीचं टनल आणलं आणि कोर्टाने सांगितलं 3,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालाय. 3,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार. थँक्यू नाही, संग्राम जगताप जे काही म्हणजे मुस्लिम धर्मियांविरुद्ध बोलत आहेत, मला वाटतं अजित पवारांनी याच्यावर भूमिका घ्यावी ना. आता नुसतं मी नोटीस दिली आहे, नोटीसला अर्थ नाही. लांड्यांना मारा दांडा, मुसलमानांच्या दुकानातनं काही खरेदी करू नका, हे काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये? फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि त्या विचारांना मुठमाती द्यायची, यांना मान्य आहे का अजित पवारांना? अजित पवारांकडनं उत्तर हवी आहेत. संग्राम जगताप काय थांबले म्हणजे ते तसेच थांबलेले नाहीत ना, त्यांचं बोलणं थांबलंय का? ते आजही म्हणाले की मी बघीन, मी आज त्यांना उत्तर देईन द्यायचे. महाराष्ट्रातलं वातावरण दूषित करायचं, द्वेष वाढवायचा आणि दरी निर्माण करायची, एवढंच काम केलं.